हे आहे जैन मंदिर, जैन धर्माचे सगळ्यात मेन. हे तुम्हाला संध्याकाळी जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हे दिसेल. आय मीन 3D आर्ट आहे, आर्टिफिशियल ट्री आहे आणि खूप सुंदर डिझाईन केलं आहे. संध्याकाळी खूप सुंदर लाईटिंगसुद्धा दिसेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव आणि आज मी चाललेलो आहे पुण्यातल्या एका जैन मंदिरामध्ये. कुठे ते मी तुम्हाला लोकेशनवरती गेल्यावरच सांगणार आहे. तुमचं काम काय ते तुम्हाला माहितीच असेल, ते म्हणजे व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे. आणि हां, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी. चला तर मग स्टार्ट करूया आपला आजचा व्लॉग. लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्लॉग. चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चल चप्पल छोड़ गया. हम फास्ट स्टार्ट. हम फास्ट. गाड़ी चला. सो फायनली आय हॅव रीच माय डेस्टिनेशन आणि मंदिराचं नाव आहे, लेट मी शो यू, कलश मंदिर. हे आहे जैन मंदिर आणि हे मंदिर जे आहे ते सोमाटणे टोल नाका जिथे आहे तिकडे लोकेट आहे. तुम्ही जर सरळ बघितलात तर तुम्हाला बिर्ला गणपती बाप्पा यांची मूर्ती दिसेल, खूप भव्य अशी सुंदर. त्याच्यावरती व्हिडिओ बनवली आहे आपण ऑलरेडी. आणि हा आहे सोमाटण्याचा टोल नाका. तर टोल नाक्याच्या जवळच आहे हे सुंदर असं जैन मंदिर. पुण्यापासून 30 किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही जर मुंबईकडून पुण्याला जात असाल तर सोमाटण्याच्या टोल नाक्यावरतीच तुम्हाला हे सुंदर असं भव्य दिव्य असं हे सुंदर मंदिर बघायला भेटणार आहे. तर आपण पोचलेलो आहे फायनली. चला तर मग आता आतमध्ये जाऊया आणि बघूया अजून काय काय बघण्यासारखं आतमध्ये ते. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर या सुंदर मंदिराच्या बाहेर तुम्ही तुमचे व्हेकलसुद्धा पार्क करू शकता. इकडे लोकांनी व्हेकल पार्क केले आहेत. चला तर मग आता आपण जाऊया आतमध्ये. तर आता एंटर होत्या मी मंदिरामध्ये. स्वागत तो करो हम. तरी एंटर होताच हे बघा सुंदर असं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि इथे आहे अतिथीगृह. तर तुम्हाला जर राहायचं वगैरे असेल तर इथे तुम्ही राहू शकता. असं अतिथीगृह आहे आणि अशा प्रकारे हे मंदिर आहे. आपण आता मंदिराच्या दिशेने वळतो आहे आणि हे आहे हे सुंदर मंदिर. तुम्ही लाईटिंग केल्यावरती बघू शकाल किती सुंदर दिसते. थोड्या वेळानंतर अंधार होईल, अंधारात अजून मस्त दिसेल हे मंदिर. तुम्ही बाजूला बघू शकतात खूप सुंदर असे पोले. लाईटिंगसुद्धा खूप सुंदर दिसते, पण अजून अंधार न झाल्या म्हणून क्लिअरली लाईटिंग तुम्हाला आवडणार नाही. थोड्या वेळानंतर अंधार होते तेव्हा अजून एक आपण शूट घेऊ अंधारात लाईटिंग कशी दिसते त्याचा. आणि समोर बघतायत ते आहे मंदिर, खूप सुंदर असं आहे बघा. हे आहे जैन मंदिर आणि आता आपल्याला जायचं आहे ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर असं मंदिर आहे. थोड्याच वेळात लाईटिंग केल्यानंतर अजून खूप सुंदर होणार आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे सगळं काही. तर आपण आता मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. सर्वात प्रथम आता आपण इकडे शूज वगैरे काढू, पहिला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग आजूबाजूचा परिसर फिरू, बघूया आजूबाजूच्या परिसरामध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते. तर आता मी चाललेलो आहे मंदिरामध्ये. बघूया आता मंदिरात काय काय बघण्यासारखं आहे ते. आणि हे रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्ही ते वाचू शकतात या मंदिरात एंटर व्हायच्या आधी. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? तर मंदिरात फायनली एंटर झालेलो आहे आता मी. आता तुम्हाला इकडचे देव वगैरे मी दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला जैन धर्माचे सगळ्यात मेन देव जे आहे त्यांचं नाव नाही मला माहिती, पण हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तिकडे. त्याच्यानंतर आजूबाजूला अशा प्रकारे तुम्हाला हे चित्रीकरण व त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा बघायला आणि वाचायला भेटणार आहे. तुम्ही वाचू शकता हे जे मेन देव आहेत ते. आणि इकडेसुद्धा जैन धर्माचे देव आहेत सगळे. इकडेसुद्धा चित्रीकरण केले आणि वाचायला भेटणार आहे. तर हे आहे मंदिर आणि वरती पण खूप सुंदर आहे. हे बघा, हे बघा किती सुंदर आहे वरती पण. आणि तुम्ही बघू शकतात इथे फोटो खिचणं सक्त मना आहे. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. तर लपून लपून आपण फोटो खिचतोय. आणि आताच दाखवलेलं तुम्हाला हे जे मेन देव आहेत ते जैन लोकांचे.
हे आहे ते मेन देव. तर मग आता खूप सारी लोकं आली आहेत, त्यामुळे आता कॅमेरा बंद करायला लागणार आहे मला, नाही तर परत कंप्लेंट करतील ती लोक. तर हे आहेत श्री वीर मणिभद्र. त्यांच्याच बाजूला आहे श्री पुंडरीक स्वामीजी आणि त्यांच्याच ठीक बाजूला आहे श्री भूमियाजी महाराज. या साईडला आहे श्री नाकोडा भैरवनाथजी. त्यांच्या बाजूला आहे श्री गौतम स्वामीजी आणि त्यांच्या बाजूला आहे माता पद्मावती. अशा प्रकारे इथे मस्तपैकी डिझाईन केली आहे. खूप सुंदर असे चित्रीकरण केलं इकडे. तर ह्या मंदिराचं नाव आहे कलश मंदिर आणि ते नाव काय आहे ते तुम्ही याचं आर्किटेक्चर बघूनच समजू शकतात. या मंदिराला कलश जसं असतो तसा आकार देण्यात आला आहे आणि त्यामुळेच ह्या मंदिराला कलश मंदिर असं म्हटलं जातं. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरावरती खूप सुंदर असं शिल्पकाम केलेलं आहे. आणि 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 आता आपण जात आहोत मेडिटेशन रूममध्ये. हे आहे मेडिटेशन रूम. ह्या मंदिराचं आता एंटर होतं आहे. हे बघा इथे एंटर होतात दिसेल तुम्हाला लिहिलेलं मेडिटेशन हॉल. तर आता मेडिटेशन हॉलमध्ये आलेलो आहे आणि हॉलमध्ये येताच हे जे यांचे गुरु आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील इकडे. आणि पाठीमागे वॉल बघा काय मस्त डिझाईन केली आहे. हे बघा 3D पेंटिंग आहे ही, आय मीन 3D आर्ट आहे. अरे कहना क्या चाहते. हे बघा हे तुम्हाला स्क्रीनमधून नाही नीट फील करता येणार, इकडे यायलाच लागेल तुम्हाला. तर इथे मेडिटेशन करू शकतात. हे आहे मेडिटेशन रूम, मेडिटेशन हॉल. आणि हे ट्री बघू शकतात काय भारी आहे. हे बघा हे बघा हे इथे मेडिटेशन करतायत. इकडे ट्री बघू शकतात आणि इथे सुद्धा खूप सारे चित्रीकरण केले आणि स्टोरीजसुद्धा लिहिलेत. चित्रीकरण करून स्टोरीज लिहिलेत. खूप शांत रूम आहे हा. हे बघा फुल 3D चित्रीकरण केलं इथे वॉलवरती. आणि हे आहे ट्री. ही आर्टिफिशियल ट्री आहे, ठीक आहे, रिअल ट्री नाही आहे हे. कुठं काय आणि इथे काहीतरी आहे. हे लोक पक्का मस्ती करणार का. बहन डर गई. मस्ती करणार आहेत मला माहीत होतं म्हणून मी कॅमेरा नव्हता घेतला. हां का. तर हे होतं मेडिटेशन हॉल. एका रस्त्याने गेलं, दुसऱ्या रस्त्याने एक्झिट गेले. आता पाठच्या साईडला जाणार आहे. आम्ही सायंकाळच्या वेळेला आलो आहे. खूप मस्त हवा येते इकडे. इथे बाजूला सुद्धा बघू शकतात. अशा प्रकारे वॉलवरती तुम्हाला काय काय वाचायला भेटणार आहे. हे बघा अशा प्रकारे काय काय वाचायला भेटणार आहे तुम्हाला इकडे. आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा पार्किंग आहे आणि मंदिराच्या आतमध्ये सुद्धा पार्किंग अवेलेबल आहे. हे बघा इकडे, एक मिनटं, हे बघा इकडे 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 पार्किंग तुम्ही करू शकता तुमचे व्हेकल्स. हां इथे पार्किंग करू शकता तुम्ही तुमचे व्हेकल्स वगैरे जे असतात ते. पैसे नाही घेणार. हां चांगली लोक पैसे वगैरे नाही घेणार, फ्री पार्किंग आहे. आणि कोण आहे ते हे कोणतरी आहेत इकडे, माहिती नाही कोण आहेत पण कोणतरी आहे, ठीक आहे. इथे पार्किंग वगैरे अवेलेबल आहे. बस एवढंच आहे बघण्यासारखं, अजून काय नाही. आणि हा इकडे प्रसादसुद्धा भेटतो. सकाळी प्रसाद 120 रुपयाला भेटतो आणि दुपारी 140 रुपयाला प्रसाद भेटतो. दुपारी 20 रुपये वाढतात का माहिती का. ये भगवान क्या जुलूम है. हां तर इकडे प्रसादसुद्धा भेटतो. तर तुम्ही सकाळी येत असेल तर प्रसाद घेऊ शकता तिकडे. आणि जैन फेस्टिवल जेव्हा असतं तेव्हा खूप मोठं इथे सेलिब्रेशन असतं. ऑब्व्हियसली जैन मंदिर तर असणारच. तर जैन फेस्टिवलला सेलिब्रेशन खूप मोठं असतं. आणि बॅक साईडने बघा मंदिर किती मस्त दिसते. हे राहिलं बॅक साईड व्ह्यू. हा बॅक साईड व्ह्यू आहे मंदिराचा. आणि लाईटिंग लावली आहे. आणि लाईटिंग बघू शकता तुम्ही एक नंबर अशी. आणि कलशवरती ओम स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे. तर हे आहे ओम स्वस्तिक आणि खूप सुंदर डिझाईन केलं आहे. आणि आपल्याबरोबर हे बघा, हे बघा कोण आहेत बघा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? मित्रांनो आज आम्हाला फोटो काढायचा, आता फोन नाही देत आम्हाला.
तर जेव्हा जेव्हा तळेगावमध्ये येतोय मी ह्यांच्याबरोबर आता खूप सारे ब्लॉग शूट झाले तळेगावमध्ये. जसं का हां तसं की सॉरी सोमाटणे इथे झालेत शूट. एक बिर्ला गणपती, दुसरा झालेला आहे चौराई देवी आणि तिसरा आताचा हा मंदिर. अशापैकी सुंदर असे 3 हा ना सुंदर असे 3 जागा एक्सप्लोअर केल्यात आम्ही एकत्र. आता आपण बघूया अजून काय काय बघण्यासारखे आहे. जास्त काही नाही, काहीच नसेल तर आपण थोडाफार इकडे टाईमपास करूया. संध्याकाळची लाईटिंग झाली की मग लाईटिंग वगैरे बघूया. लाईटिंगचे फुटेजसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर मग आपण परत आपल्या परतीचा प्रवासाला लागूया. तर आता सध्या लाईटिंग वगैरे काय नाही वाटत एवढी चांगली, कारण की अजून उजेड आहे, दिवसाचा उजेड आहे अजून. हे बघा लाईटिंग खूप सुंदर दिसते, पण अजून असं तुम्हाला फील नाही होणार इथे लाईट लागली आहे म्हणून उजेडामुळे. तर त्यासाठी थोडा वेळ थांबायला लागणार. तर तुम्ही जर इथे येत असाल तर संध्याकाळचंच या, मी तर बोलतो एक बेटर पडेल संध्याकाळी जर तुम्ही आलात तर, कारण की संध्याकाळी खूप सुंदर लाईटिंगसुद्धा दिसेल आणि थोडं थंड वातावरण पण वाटेल. आता उन्हाळा आहे, खूप गरमी होते. इकडे ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी पण आहे. हे बघा सिटिंग अरेंजमेंट पण केली आहे, ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी आहे. इथे शूज स्टँड आहे, तुम्ही तुमचे इथे शूज ठेवू शकतात आणि ह्या मंदिरामध्ये जाऊ शकतात. सुंदर अशा मंदिरात एंटर होताना तुम्हाला आपले गज एलिफंट दिसेल. तर अशा प्रकारे आहे हे सुंदर असं मंदिर. तर खूप बकबक झाली, परिसर पण फिरून झाला आहे. सकाळी 6:30ला ओपन होतं आहे मंदिर, ते रात्री 8:30 वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असतं. दुपारी अजिबात बंद नसतं. तर 6:30 ते 8:30 ह्या टायमामध्ये तुम्ही कधीही ह्या मंदिरामध्ये येऊ शकता. मी तर सजेस्ट करेल तुम्हाला संध्याकाळची यायचं, कारण की संध्याकाळी सुंदर अशी लाईटिंग वगैरे असते म्हणून. तर ह्या टायमामध्ये कधी पण तुम्ही या मंदिरात येऊ शकतात. आणि प्रसादाचं प्राईस तर तुम्हाला सांगितली आहे. सकाळी जर प्रसाद घेत असाल तर 120, दुपारी घेत असाल तर 140. ठीक आहे. आणि पार्किंग फॅसिलिटी पण अवेलेबल आहे मंदिरच्या बाहेर पण, मंदिरच्या आतमध्ये पण. तर थोडा वेळ थांबू आणि इकडची मग लाईटिंगची सुंदर अशी व्हिडिओ घेऊन. आता मी तुम्हाला लाईटिंग दाखवणार आहे. पूर्णपणे अंधार नाही झाला आहे, पण अंधार व्हायच्या आधी मला निघायचं सुद्धा आहे. परत पुण्याकडे परतायचं आहे आणि पुण्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे मंदिर. त्यामुळे परत पुण्याकडे जायचं आहे. 1 तासाचं ड्राईव्ह आहे, अर्धा 1 तासाचं. त्यामुळे आता मी लाईटिंग दाखवण्यात थोडाफार अंधार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही लाईटिंग अशी दिसते. हे बघा ही लाईटिंग आहे जी खूप सुंदर दिसते. आतासुद्धा थोडासा अंधार पडला आहे. आणि हे राहिलं समोरचं एंट्री गेटचं पोल, जे सगळ्या पोलवरती लाईटी होत्या त्या होत्या त्या. आणि हे मंदिराची लाईट. तर चला तर मग आता एंट्री गेट दाखवतो तुम्हाला, एंट्री गेट कसा दिसतो ते. त्याच्यानंतर मग व्हिडिओला आपण एंड करूया. चला तर मग जाऊया आता आपण एंट्री गेट बघायला. ठीक आहे. हे बघा अशी लाईट आहे, खूप भारी दिसते. रात्री अंधारामध्ये लाईटी लागतात तेव्हा. आणि हे आहे पूर्ण कलश मंदिर. रात्रीचं असं दिसतं कलश मंदिर. एंट्री गेट आणि रात्रीच्या वेळेला लाईटिंग नंतर हे एवढं सुंदर दिसतं. हे बघा सगळ्या लाईटी लावल्यात आणि तिकडे आपली गाडी उभी आहे. तर रात्री लाईटिंगच्या वेळेला कसं हे असं दिसतं मंदिर. आणि मंदिरमधून एंटर झाल्यानंतर तुम्हाला असं काय दृश्य दिसणार आहे सुंदर असं. तर परत जाऊया आता मंदिरामध्ये आणि एंड करूया आपल्या व्हिडिओला, कारण की खूप उशीर झालेला आहे. रिटर्न जायचं आहे आपल्याला, खूप लांबचा प्रवास आहे त्यामुळे. तर मग चला जाऊया परत मंदिरामध्ये आणि मंदिरात जाऊनच आता ह्या व्हिडिओला करूया आपण एंड. तर मग अशा प्रकारे तुम्हाला एंटर करताना संध्याकाळच्या वेळेला हे सुंदर असं मंदिर दिसणार आहे. पिलर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत संध्याकाळच्या वेळेला हे. आणि समोर असं सुंदर असं मंदिर दिसते. हे तुम्हाला संध्याकाळी जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हे दिसणार आहे. दॅट्स इट फॉर द डे. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. खूप सुंदर असं मंदिर होतं. तर तुम्ही जर मुंबईकडून पुण्याला जात असाल तर तुम्ही नक्की या मंदिरामध्ये. सोमाटणे फाट्याचा जो टोल आहे तिकडेच हे मंदिर आहे, बाजूलाच आहे टोलच्या, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं. आणि संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर दिसतं. 8:30 वाजेपर्यंत ओपन असतं, खूप सुंदर दिसतं. तर नक्की या इकडे. आणि इकडे आलात तर बिर्ला गणपती मंदिर आणि चौराई देवीचं मंदिरसुद्धा बघायला नक्की जा. दोघांवरती पण मी व्हिडिओ बनवलेली आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, जाऊन बघू शकतात. घोराडेश्वर केव्ज आणि शिव टेम्पलवरती पण व्हिडिओ बनवली आहे, ती पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकतात.
तर अशा प्रकारे सोमाटण्यामध्ये खूप काय फिरण्यासारखं आहे. नक्की फिरायला या. आणि जर काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर ह्या व्लॉगमध्ये बस एवढंच. थोड्याच दिवसात परत एकदा आपण इकडे येणार आहे प्रति शिर्डी बघायसाठी. तर खूप काय फिरण्यासारखं आहे इकडे. तुम्हीसुद्धा नक्की या. तर या ब्लॉगमध्ये आता एवढंच. लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर सगळ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्या प्लेसबद्दल माहिती पडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी. तर लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय. हे बघा मंदिर. तर चला चालू करूया परिचयाचा प्रवाह तिला. चला बाय 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 बाय.